नमस्कार मंडळी. तर मी राजस्थानमधून खूप काही गोष्टी आणल्या आणि काय काय आणलंय तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि असं काही लक्झरी हॉल सुद्धा होणार नाहीये, नॉर्मल छान अशा गोष्टी आणल्या. आणि असंही काही नाहीये की त्या गोष्टी फक्त राजस्थानमध्येच भेटतील, तुम्हाला इथेही आरामात कुठं तरी भेटून जातील त्या गोष्टी. पण काही काही गोष्टी आहे ज्या मला युनिक वाटल्या आणि त्यामुळे मी त्या राजस्थानमध्ये आणल्या. सगळ्यात पहिले आम्ही गेलो होतो सालासर बालाजीला आणि एका अशा छानशा दुकानामध्ये घुसलो होतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला अशा काही लाकडी वस्तू भेटल्या एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये. सो त्या मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिले आणि सगळ्यात युनिक म्हणजे हा एक बॉक्स जो मी स्वतःसाठी घेतलाय. हा असा एकदा खुलतो, असा एकदा खुलतो, लाईक पूर्ण असा राजवाडी ज्वेलरी बॉक्स नसतो का तसा, आणि आत पण असा खुलतो. पण हा बॉक्स तरी त्या हिशोबाने खूप स्वस्त पडलाय. म्हणजेच हा मला फक्त आणि फक्त 350 रुपयामध्ये पडलाय. आणि त्याच्यानंतर आईनी घेतलंय हे एक चटणी किंवा लोणचं ठेवायला काहीतरी, जे की टेबलवर एकदम मस्त दिसेल. आणि त्याच्यासोबत हे झाकण सुद्धा. आणि हे आय थिंक आम्हाला पडलंय 200 रुपयाला. त्याच्यासोबत अजून एक आहे, प्रज्ञानी सेम असाच बॉक्स घेतलाय, पण हा फक्त एक सिंगल पीस, पूर्ण एक असा सिंगल, जो की तिला आय थिंक पडला 200 ला. आणि ही एक मस्त असं मोठं फ्लावर पॉट घेतलंय, एकदम क्लासिक आहे बाई. एक उंच मजल्यावरून फेका काहीच नाही होणार, एकदम मस्त असा फ्लावर पॉट आहे. हा आम्ही घेतलाय 600 रुपयाला आणि खूप स्वस्त पडला असं माझं मत आहे ह्या गोष्टीमध्ये. म्हणजे जर हा 1000 रुपयाला जरी असता तरी एखादा घेऊ शकतं ज्याला आवड आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे बांगड्या. सो हे आपल्या इथं सुद्धा भेटू शकतं. खूपच भारी आहे, खूपच युनिक आहे, असं काही नाहीये. असंही काही नाहीये की खूप जास्त युनिक आहे, पण मला राजस्थानमध्ये दिसल्या आणि मला असं वाटलं की छान वाटतील. सो हे लाकडाच्याच बांगड्या आहे आणि कडे काइंड ऑफ आहे, लाईक एका हातात जर 2 घातले तर मला असं वाटतं बोहो आउटफिटवर हे छान लुक देतील. सो हे एक आहे. आणि त्याच्यासोबतच हा एक पीस मी घेतलाय, ह्या 2 आणि ह्या 2. सो हे मला ही पेअर मला भेटली 100ला आणि ही सुद्धा 100ला. आणि ह्या मला पडल्या 150 रुपयाला. नंतर येतात कपडे. आणि हा जो कॉर्ड सेट आहे मी जो घेतलाय तो मला खूप जास्त युनिक वाटला. मला नाही माहिती आपल्या इथे भेटतात की नाही. सोबतच सेम प्रिंटची पॅन्ट, सेम कॉर्ड सेट घेतलाय माझ्या आईसाठी. बस प्रिंट थोडी वेगळी आहे, जी की मला ही प्रिंट वापस भेटली नव्हती आणि मी पण हा घालू शकते ना कधी कधी. सो ही एक प्रिंट आहे जी की हा कॉर्ड सेट भेटला मला 500 रुपयाला आणि तो भेटला मला 600 रुपयाला. घेतलंय एक स्कर्ट जे आपल्या इथं आरामात 401 रुपयाला भेटतं. त्याला स्टाईल कसं करू मला समजत नाही, कारण की याच्यावर कोणतं टॉप जाईल मला हे समजतच नाही. व्हाईट पण नाही, हे थोडं येलोइश असं वेगळंच कलर आहे. सो ब्लॅक टॉप आय थिंक. आणि हा मला पडलाय 300 रुपयाला. त्याच्यासोबतच मी सेम प्रिंटचं टॉप घेतलंय, पण त्याच्यामध्ये थोडा कलर डिफरन्स जाणून येतोय. हे व्हाईटिश आहे, येलोइश आहे. आणि हे मी घेतलंय 200 रुपयाला. आता सगळ्यात मेन आणि सगळ्यात सुंदर गोष्ट जी माझी नाहीये पण तरी मीच घालणार आहे गाईज, ठीक आहे. सो हे आहे डबल साइडेड जॅकेट, साइडनी सुद्धा आणि आतल्या साइडनी सुद्धा. आणि हे आम्हाला भेटलं जैसलमेरला. आणि हे आहे 600 रुपयाचं. हे टॉप मी घेतलंय नाथद्वारावरून. हे टॉप आपल्या इथेही भेटतं, पण मला खूप दिवसाचं भेटत नव्हतं. सो मी एकदम एकदम ढिल्ला आणि एकदम असं लूज फिट टॉप नसतं का तसं टॉप आहे. सोबतच तिथं 450 रुपयाला घागरा सुद्धा भेटत होता. सो बांधणी काइंड ऑफ फील आहे याचा, असा घागरा आहे. 450 रुपयाला म्हणलं तर आय थिंक मला हे परवडलं. आणि 2-3 दांडिया याच्यामध्ये माझ्या निघतात. आणि तर सगळ्यात मस्त आणि सगळ्यात सुंदर गोष्ट जी मला खूप जास्त आवडली आहे, हे आहे कुशन कवर्स. आणि हे माझे घरचे नाही म्हणत होते घ्यायला की लाईक इतक्या भरगतचं कुशन कवरचं करायचं काय, पण सिरियसली हे खूप मस्त आणि खूप एस्थेटिक वाटते, खूप असं अलग फील देत आहे मला. आणि हे 2 कुशन कवर वेगवेगळे आणले मी, कलर सेम आहे. आणि हे एक कुशन कवर आम्हाला पडलंय 200 रुपयाला. असं काही नाही, इतकं महाग काही गोष्ट नाहीये, सगळ्या गोष्टी तिथं अफोर्डेबल आहे. आणि राजस्थान म्हणलं तर सिल्वर ज्वेलरी सगळ्यात जास्त पीकवर असते की लाईक सिल्वर ज्वेलरी का नाही आली. पण मला तशी खास काही सिल्वर ज्वेलरी तिथली आवडली नाही. उदयपूर, जोधपूर ह्या सिटीमध्ये गेलेच नाही, त्यामुळे मी छान छान सिल्वर ज्वेलरी बघितली नसेल, असंही होऊ शकतं. पण जसं आपल्या इथं सिल्वर ज्वेलरी बाहेर भेटतील, एक संभाजीनगरला सुद्धा तुम्ही गुलमंडीमध्ये गेले तर तुम्हाला खूप काही सिल्वर ज्वेलरीमध्ये शॉप भेटून जातील. सो तसेच शॉप्स इथं आहे, इतकं काही युनिकनेस नाही आहे. सो सिल्वर ज्वेलरीपेक्षा मी
मला असं वाटलं की मी लाखच्या बांगड्या घ्यायला पाहिजे, जे की माझ्या फ्रेंड्सनी सुद्धा सांगितल्या होत्या. सो मी आणलेल्या आहे लाखच्या बांगड्या. तर पहिल्या आहे ह्या ब्रेड्सवाल्या बांगड्या, ज्या माझ्या फ्रेंडनी सांगितल्या होत्या. आणि ह्या बांगड्या पडल्या आहेत 300 रुपयाला पेअर. माझ्या बहिणींसाठी घेतला आहे आणि बाकी एक वापस मैत्रिणीसाठी आणि बहिणींसाठी सुद्धा या बांगड्या घेतल्या. तर मंडळी, या होत्या मी राजस्थानमधून घेतलेल्या सुंदर सुंदर आणि आकर्षक वस्तू. खूप फॅन्सी नाही, खूप कॉस्टली सुद्धा नाहीये, एकदम छान आणि बजेट फ्रेंडली आणि माझ्यासाठी सगळ्यात जास्त स्पेशल असणाऱ्या ह्या या वस्तू. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत एन्जॉय करा, फिरत राहा, मजा करा. बाय बाय बाय.